नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। बघा, आपण जी क्वेश्चन ॲनालिसिस सिरीज चालू केलेली आहे त्यामधला आजचा आपला 71वा पार्ट आहे। तर बघा, यामध्ये पहिला क्वेश्चन आहे, राष्ट्रकूट घराण्यातील डॅश डॅश हा पहिला पराक्रमी राजा होता। तर राष्ट्रकूट जे घराणं होतं यामध्ये पहिला पराक्रमी राजा कोणता? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे बी ऑप्शन, दंतीदुर्ग किंवा दंतीवर्मन हा पहिला पराक्रमी राजा होता आणि त्याचा कालखंड होता इसवी सन 735 ते 756 या कालखंडामध्ये राष्ट्रकूट घराण्याची स्थापना ह्यानं केली होती। तसंच अमोघ वर्ष पहिला हा राष्ट्रकूट घराण्यातील सर्वात महान शासक होऊन गेलेला आहे। परंतु पहिला पराक्रमी राजा जर विचारलं तर त्याचं करेक्ट आन्सर आहे दंतीदुर्ग, त्यालाच दंतीवर्मन असं देखील म्हणतात। तर बघा, पुढचा क्वेश्चन आहे, दिल्लीच्या सुलतानपदी बसणारी डॅश डॅश ही पहिली एकमेव स्त्री होय। तर बघा, दिल्लीच्या सुलतानपदी बसणारी पहिली एकमेव स्त्री आहे फर्स्ट ऑप्शन रजिया सुलताना, तिचं नाव आहे रजिया सुलताना। तर बघा, रजिया सुलताना ही दिल्लीचा सुलतान इल्तुमिश जो होता त्याची ही मुलगी होती आणि ही मध्ययुगीन काळात दिल्लीच्या सिंहासनावर बसलेली अशी एकमेव महिला किंवा एकमेव मुस्लिम महिला होती जी की तिनं हे पद भूषलेलं होतं किंवा या पदावर ती पोहोचलेली होती। तर बघा, पुढचा क्वेश्चन आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प कोणता आहे जो की महाराष्ट्रातला आहे। तर बघा, महाराष्ट्रातल्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प आहे मेळघाट व्याघ्र प्रकल्प, म्हणजेच डी ऑप्शन आपलं इथे करेक्ट आहे। आणि हा मेळघाट व्याघ्र प्रकल्प कुठे आहे तर तो आहे अमरावती जिल्ह्यात। अमरावती जिल्ह्यात हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प आहे। आणि महाराष्ट्रात एकूण व्याघ्र प्रकल्प जर विचारले तर ते किती आहेत तर 6 व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रात आहेत। तसंच सह्याद्री जो व्याघ्र प्रकल्प आहे तर हा कुठे आहे तर हा आहे कोल्हापूर जिल्ह्यात, कोल्हापूर जिल्ह्यात। तसंच पेंच व्याघ्र प्रकल्प कुठे आहे तर हा आहे नागपूर जिल्ह्यात, नागपूर। आणि बोर व्याघ्र प्रकल्प कुठे आहे तर हा आहे वर्धा जिल्ह्यात। तर बघा, पुढचा क्वेश्चन आहे आपला, ग्रामपंचायत निर्माण करण्यासाठी किमान किती लोकसंख्या असणे आवश्यक आहे। तर बघा, ग्रामपंचायतीची जर निर्मिती करायची असेल तर त्यासाठी लोकसंख्या कमीत कमी 600 लोकसंख्या असणे गरजेचं असते, म्हणून डी ऑप्शन इथे आपलं करेक्ट आहे। तर बघा, पुढचा क्वेश्चन आहे, ग्रामपंचायत निवडणूक लढवणारा उमेदवार त्याने वयाची किती वर्ष पूर्ण केलेली असावीत। तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे बी ऑप्शन, ग्रामपंचायत निवडणूक लढवणारा जो उमेदवार असतो त्याने वयाची 21 वर्ष पूर्ण केलेली असावी लागतात आणि तसंच जे मतदार असतात त्यांनी 18 वर्ष कंप्लीट केलेली असावी लागतात। तर बघा, पुढचा क्वेश्चन आहे, जीवा सोमा मसे कोणत्या क्षेत्राशी संबंधित व्यक्ती आहे। तर जीवा सोमा मसे हा सी ऑप्शन आपलं करेक्ट आहे, वारली चित्रकार म्हणून यांना ओळखलं जातं। तसंच हे पालघर जिल्ह्यातले आहेत, पालघर जिल्ह्यातले डहाणू तालुक्यातले आहेत। तसंच यांनी वारली चित्रकलेसाठी खूप फेमस असून यांनी वारली चित्रकला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवलेली आहे। तसंच पुढचा क्वेश्चन आहे, सविनय कायदेभंग चळवळ कोणत्या तारखेपासून सुरू झाली। तर सविनय कायदेभंग चळवळ ही सी ऑप्शन आपलं करेक्ट आहे, 14 फेब्रुवारी 1930 पासून चालू झालेली आहे। आणि सविनय कायदेभंग चळवळ ही भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक चळवळ असून महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली ही राष्ट्रीय सभेच्या आदेशाने 14 फेब्रुवारी 1930 रोजी सुरू झालेली चळवळ आहे। तसंच पुढचा क्वेश्चन आहे, जगातील 3ऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर कोणते। तर बघा, जगातील सर्वोच्च शिखर कोणतं आणि 3ऱ्या क्रमांकाचं सर्वोच्च शिखर कोणतं हे पहिले ॲटलिस्ट 3 तरी शिखरे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। तर बघा, जगातील 3ऱ्या क्रमांकाचं सर्वोच्च शिखर पाहायला गेलं तर ते आहे कांचनगंगा, यालाच कांचनजुंगा देखील म्हणतात। तर डी ऑप्शन आपलं इथे करेक्ट आहे। परंतु जगातलं पहिलं सर्वोच्च शिखर कोणतं आहे तर ते आहे माउंट एव्हरेस्ट। माउंट एव्हरेस्ट हे तुम्ही माहिती असणारे सर्वांना माहिती करून घेणं गरजेचं आहे, कारण याच्यावर खूपदा क्वेश्चन आलेला आहे। माउंट एव्हरेस्ट कुठे आहे, हे आहे नेपाळमध्ये। आपल्याला वाटतं आपल्या इंडियामध्ये आहे, परंतु इंडियामध्ये नसून हे नेपाळमध्ये आहे। तसंच 2ऱ्या क्रमांकाचं सर्वोच्च शिखर आहे के टू गॉडविन ऑस्टिन, हे आहे भारतामध्ये। आणि 3rd आहे कांचनजंगा। तसंच 4 नंबरचं कोणतं आहे लोत्से। अशा प्रकारे हे कमीत कमी 4 तरी शिखरं माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे। पुढचा क्वेश्चन पाहूया, भारतामध्ये नवीन आर्थिक सुधारणांची सुरुवात कधी झाली। तर बघा, भारतामध्ये नवीन आर्थिक सुधारणांची सुरुवात झालेली आहे 1991, ह्यालाच उखाजा धोरण पण म्हटलेलं आहे। तसंच पुढचा क्वेश्चन आहे, जीभ लाल होणे, त्वचा खरखरीत होणे कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे अशा प्रकारे घडून येतात। तर जीभ लाल होणे किंवा त्वचा किंवा जीभ येणे
आपण म्हणतो त्याला जीभ आली माझ्या किंवा तोंडातलं आलं असं म्हणतो ना, तर हे कशामुळे होतं, तर व्हिटॅमिन बीच्या अभावामुळे अशा प्रकारे आपल्याला आजार होतो. तर त्याचं ऑप्शन आहे सी ऑप्शन इथे करेक्ट आहे, व्हिटॅमिन बी. तर व्हिटॅमिन बीचे सोर्स काय काय आहेत बघा, हिरव्या पालेभाज्या, फळे, दूध, दुग्धजन्य पदार्थ, तसंच अंडी, मासे, कडधान्ये यापासून आपल्याला व्हिटॅमिन बीचं पुरवठा भेटतो. तर बघा पुढचा क्वेश्चन आहे, वनस्पती वर्गीकरणाची नैसर्गिक पद्धती कोणी मांडली. तर वनस्पती वर्गीकरण जे केलेलं आहे त्याची नैसर्गिक पद्धती कोणी मांडलेली आहे, बेंथनम व हुकर यांनी, म्हणजेच क ऑप्शन आपल्या इथे करेक्ट आहे. तर बघा जॉर्ज बेंथम आणि जोसेफ डाल्टन हुकर यांनी वनस्पतीच्या वर्गीकरणाची पद्धत मांडलेली आहे आणि ही पद्धती वर्गीकरणाची फेनेटिक पद्धत म्हणून देखील ओळखली जाते. तसंच पुढचा क्वेश्चन आहे, नेरिस हा प्राणी कोणत्या वर्गात समाविष्ट केला जातो. तर नेरिस हा प्राणी ॲनलिडा वर्गात समाविष्ट केला जातो, म्हणजेच बी ऑप्शन आपल्या इथे करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन पाहूया आता, कोणत्या गव्हर्नर जनरलने भारतासाठी एक मध्यवर्ती बँक असावी अशी कल्पना मांडली होती. तर बघा मध्यवर्ती बँक असणं किती काळाची गरज आहे किंवा ही ओळखून त्याने अशा प्रकारे कल्पना मांडली होती. तर तो गव्हर्नर कोणता आहे, वॉरन हेस्टिंग्स हा गव्हर्नर आहे. सर्वप्रथम यांनी 1771 मध्यवर्ती बँकेची संकल्पना वॉरन हेस्टिंगने मांडलेली आहे 1771. तसंच 1926 काय झालं मग, 1926च्या हिल्टन यंग या आयोगाच्या शिफारशीवरून भारतासाठी एक मध्यवर्ती बँक स्थापनेचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्यावरून आपली बँक कधी स्थापन झालेली, 1935मध्ये RBI बँकेची स्थापना झालेली आहे. तसंच पुढचा क्वेश्चन बघा, असा कोणता देश आहे ज्यात कोणतेही खनिज सापडत नाही. तर बघा कोणत्याही प्रकारचं खनिज त्या देशामध्ये सापडत नाही असा कोणता देश आहे, तर तो आहे स्वित्झर्लंड, म्हणजेच डी ऑप्शन इथे आपलं करेक्ट आहे. स्वित्झर्लंडमध्ये कोणत्याही प्रकारचे खनिज सापडून येत नाहीत. पुढचा क्वेश्चन आहे, पाचूचे बेट असा उल्लेख कोणत्या देशाचा केला जातो. तर बघा पाचूचं बेट असं जे उल्लेख केलेला आहे तर तो केलेला आहे श्रीलंकेचा, म्हणजेच बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर आता पाचूचं बेट असा उल्लेख का केला जातो हा पण प्रश्न इथे महत्त्वाचा आहे. तर पाचूचं बेट हे नाव श्रीलंकेचा म्हणजे श्रीलंकेला पाचू सापडतात म्हणून नाही केला जात, तर तिथे पाचूसारखे हिरवा कलर दिसतो त्या बेटाचा, म्हणून त्या बेटाचा पाचूचं बेट असं उल्लेख केलेला आहे. तसंच पुढचा क्वेश्चन आहे, भारतात सर्वाधिक साक्षर राज्य कोणते. तर भारतातलं सर्वाधिक साक्षर राज्य आहे केरळ राज्य, जे की क ऑप्शन आपलं इथे करेक्ट आहे. तर केरळ राज्य सर्वाधिक साक्षर राज्य आहे. त्यानंतरचं कोणतं आहे, तर त्यानंतर आहे दिल्ली, 2 नंबरला आहे दिल्ली आणि 3rd नंबरला आहे उत्तराखंड म्हणजेच UT आणि 4th नंबरला आहे हिमाचल प्रदेश. बघा हे 2018च्या आकडेवारीनुसार हे इथे जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे 2018च्या आकडेवारीनुसार आहे. केरळ सर्वाधिक साक्षर राज्य आहे, त्यानंतर दिल्लीचा क्रमांक लागतो आणि त्यानंतर उत्तराखंडचा क्रमांक लागलेला आहे. पुढचा क्वेश्चन पहा, क्वेस्ट फॉर रिस्टोरिंग फायनान्शियल स्टॅबिलिटी इन इंडिया या शीर्षकाचे पुस्तक लेखन कोणी केलेलं आहे. तर बघा अशा प्रकारचं जे पुस्तक आहे याचं लेखन कोणी केलं आहे, तर विरल आचार्य यांनी केलेलं आहे, म्हणजेच बी ऑप्शन आपल्या इथे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अणुऊर्जा आयोगाची स्थापना केव्हा झाली. तर अणुऊर्जा आयोगाची स्थापना केव्हा झालेली आहे, तर ती झालेली आहे 1 मार्च 1948ला अणुऊर्जा आयोगाची स्थापना झालेली आहे. तसंच भारतीय अणुऊर्जा आयोगाची स्थापना 48ला तर झाली, परंतु या आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण असा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर असणार आहे आपलं डॉक्टर होमी भाभा हे अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष आहेत. आणि जर सध्याचे किंवा विद्यमान अध्यक्ष कोण असं जर विचारलं तर त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे अजित कुमार मोहंती. अजित कुमार मोहंती हे नाव लक्षात असू द्या, मोहंती हे नाव लक्षात असू द्या, कारण आत्ताचे रिसेंटली जर विचारलं तर विद्यमान अध्यक्ष म्हणून जर विचारलं तर अजित कुमार मोहंती हे आहेत. आणि त्याची स्थापना केव्हा झाली, पहिले अध्यक्ष कोण, ह्या 2-3 फॅक्ट्स त्या संदर्भात लक्षात असू द्या. तर बघा पुढचा क्वेश्चन आहे, ग्राहक संरक्षण कायदा 2019 केव्हापासून लागू झाला. तर ग्राहक संरक्षण कायदा 2019 म्हणजे 19चा तो कायदा आहे, परंतु लागू केव्हापासून झालेला आहे, तर तो लागू झालेला आहे 20 जुलै 2020 रोजी, म्हणजेच पहिलंच ऑप्शन आपल्या इथे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, केशव कुमार म्हणून कोणत्या कवीचा उल्लेख केला जातो. तर बघा केशव कुमार हे टोपण नाव आहे आणि केशव कुमार म्हणून कोणत्या कवीचा उल्लेख केलेला आहे, तर त्याचं करेक्ट आन्सर विंदा करंदीकर आहेत. तर यांचं कोणतं टोपण नाव आहे, तर त्यांना विंदा असं विंदा म्हणून ओळखलं जातं. तसंच वि. शिरवाडकर जे आहेत तर विष्णू वामन शिरवाडकर यांचं कुसुमाग्रज म्हणून उल्लेख केलेला आहे. कुसुमाग्रज हे नावं लक्षात असू द्या, टोपण नावावर प्रश्न येतात किंवा इथून मागेही आलेलं आहे. तसंच प्र. के. अत्रे
तसंच कृष्णाजी केशव दामले यांचा देखील केशवसूत म्हणून उल्लेख केलेला आहे. केशवसूत असा उल्लेख कोणाचा केलेला आहे? कृष्णाजी केशव दामले. अशा प्रकारे 2-4 टोपण नाव आहेत, तर हे तुम्ही लक्षात ठेवा आणि त्यांचे नावं देखील लक्षात ठेवा. पुढचा क्वेश्चन आहे G7 शिखर परिषद 2024चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आलेलं आहे? तर बघा G7 जी शिखर परिषद झालेली 2024ला, हिचं आयोजन कोणत्या देशात करण्यात आलेलं आहे? इटलीमध्ये हिचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि ही 50वी परिषद असून तिचे आयोजन 13 ते 15 जून 2024 या रोजी करण्यात आलेलं आहे. तसंच पुढचा क्वेश्चन आहे कोणत्या राज्याच्या निवडणूक आयोगाने वोटर इन क्यू हे ॲप लॉन्च केलेलं आहे? तर बघा वोटर इन क्यू हे ॲप लॉन्च केलेलं आहे हरियाणाने, म्हणजेच बी ऑप्शन आपलं इथे करेक्ट आहे. तसंच नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, आणि हे कोणते क्वेश्चन आहेत? तर हे करंट अफेअरचे क्वेश्चन आहेत, जे की तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहेत. अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला दुसरीकडे कुठेही भेटणार नाही, जे की आपल्या यूट्यूब चॅनलवर अशा प्रकारचे क्वेश्चन आपण इथे कव्हर केलेले आहेत. तर बघा ॲक्सिस बँकेचे CEO व MD पदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर इथे कोणाची नियुक्ती करण्यात आली? त्याचं करेक्ट आन्सर आहे डी ऑप्शन, अमिताभ चौधरी यांची इथे MD पदी निवड करण्यात आलेली आहे. पुढचा क्वेश्चन पाहूया आता. तिरंदाजी विश्वचषक स्पर्धा 2024 कोठे आयोजित करण्यात आलेल्या आहेत? तर अशा प्रकारे तिरंदाजी विश्वचषक स्पर्धा 2024च्या कोठे आयोजित करण्यात आलेल्या आहे? त्याचं करेक्ट आन्सर आहे ए ऑप्शन, शांघायमध्ये ह्या स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. तसंच या स्पर्धेत भारताच्या ज्योती सुरेखा वेन्नम हिने एका विश्वचषकात 3 सुवर्णपदके जिंकलेली आहेत. असा विक्रम करणारी ही दुसरी भारतीय तिरंदाजी ठरलेली आहे. तसंच पुढचा क्वेश्चन आहे जगातील सर्वात मोठे विमानतळ कोठे साकारण्यात येणार आहे? तर जगातलं सर्वात मोठं विमानतळ कोठे साकारण्यात आलेलं आहे? ते आहे दुबईला. अशा प्रकारे हे विमानतळ साकारण्यात आलेलं आहे. तर बघा इथे अशा प्रकारचे आपण 25 क्वेश्चन घेतलेले आहेत आणि आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला इथे दिलेली आहे. यावरून तुम्हाला नवीन अपडेट तुम्हाला भेटू शकतात. तसंच जे काही माहिती आपण व्हिडिओद्वारे देत नाहीत त्या या चॅनलवर तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला या इथे भेटणार आहे. तर ही लिंक तुम्ही जॉईन करून टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता आणि त्याच्यावरची डेलीच्या अपडेट्स तुम्हाला भेटून जातील. तर बघा अशा प्रकारे आपण इथे 25 क्वेश्चन घेतलेले आहेत. हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच प्रकारची व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसंच बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत येईल. थँक्यू व्हेरी मच.